हॅलो मंडळी, नमस्ते, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर आज काय स्पेशल आहे, तर आज आहे आदर्श शिंदेचा कार्यक्रम, ते पण आमच्या बीड शहरामध्ये. तर मी इतका एक्सायटेड आहे ह्या कार्यक्रममध्ये जाण्यासाठी. तर एंडपर्यंत ह्या व्हिडिओला बघा. आम्ही सगळे आता चाललो आदर्श शिंदेच्या कार्यक्रमासाठी. तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप आवडणार आहे. आणि मध्ये खूप सारे म्हणजे कॉमेडी सीन्स आणि सस्पेन्स पण येतं, तेही बघायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असलेत माझे तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला. तिथं लिहिले बघा, आदर्श कुठं येणार आदर्श शिंदे होय. अहो नाही दुसरं कुठून जायचं, सरळ रोडने जायचं. कोणत्या माकडापाशी नाही, ते शिवाजी पुतळ्याजवळ आहे. मग आपल्याला इकडून जावं लागेल. इकडून काय इकडून हा, हे पण एक क्रीडांगण म्हणते ते क्रीडांगण आहे. म्हणते ते क्रीडांगण आहे. नाही ना, आवडलं होतं पण आपल्याला माहितीच नव्हतं कुठं जायचं. कोणी तिथले तिथं किती जण म्हणते, कोणी इथं येणार आहे, कोणी म्हणते तिकडं येणार आहे, कोणी म्हणते तिकडं येणार आहे. हा, म्हणजे नेमका पताच नाही त्याचा कुठं येणार आहे, ते माहितीच नाही. चला पाहून उतरून जरा. तर गाईस, आम्ही आदर्श शिंदेच्या कार्यक्रममध्ये तर आलोत, पण आम्हाला नक्की तर माहितीच नाही आहे की आम्हाला जायचं कुठं आहे. कारण की म्हणजे जेव्हा कोणताही सेलिब्रिटी जेव्हा बीड शहरामध्ये येतो ना, तेव्हा म्हणजे त्याची अनाऊन्समेंट पूर्ण गल्लीमध्ये होती की तो इथं येणार आहे. पण वाटतं ह्यावेळेस जेव्हा आदर्श शिंदे आलाय म्हणजे तेव्हा त्याची अनाऊन्समेंट झालीच नाही. तर म्हणजे आम्ही कन्फ्यूज होतात की आम्हाला म्हणजे कुठं जायचं आणि त्याचा कार्यक्रम कुठे. तर आता तुम्ही एंडपर्यंत बघा. Wait and watch. कधी येत काय. हाय, बस ही बस. अच्छा, ती बस. आले आप्पा, चला लवकर. चला लवकर. आणि मग काय व्लॉगिंगच्या नादामध्ये आम्हाला कळालंच नाही की आम्ही किती पुढं चालत आलोत. आणि ते जे आमच्यासोबत चालत होते ते अजून पाठीमागच आहेत. तर अजून त्यांच्यासाठी वेट करावं लागणार आता आम्हाला. तुम्ही ना जोरात बोलत जा, ह्याच्यामध्ये पण रेकॉर्ड होते. जोरात बोलत जा, जे पण बोलत तरी असं जोरात बोला. माझा ब्लॉग चाल. मेगा ब्लॉक लागलाय तिकडे. मेगा ब्लॉक लागलाय कुठं पुढं. मग ते तर तेच बघायला चालत ना. मग आपा म्हणतात मेगा ब्लॉग लागलाय. क्या बोला तूने?
एकदम फास्ट गेल्या त्या गाडी. मागं बघितलं ना तुम्हाला म्हणलं बाई हे दोघं कसे घाली सणाचं. आम्हाला तर वाटलं होतं की आम्ही पप्पाच्या पण पुढं जातो, पण आम्हाला काय माहिती आहे की पप्पा तर आमच्या पण पुढं निघालेत. ते तर आमच्या पण आधी तर जाऊन पण पोचलेत. आधी धर्मेच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, लाईक शेअर पण करा. करा, शेअर करा. 2 hours later. तर गाईस आम्ही किती वेळपासून चलतो तरी अजून आम्ही आदर्श शिंदेच्या कॉन्सर्टला अजून पोचलो नाहीत. तर पुढं बघा आता आमच्यासोबत काय होतंय. पप्पा अरे बापरे काय काय नाही माने कॉम्प्लेक्स मध्येच असेल बाई. मी तुम्हाला तेच म्हणते तुला माने कॉम्प्लेक्स मध्ये आहे. मोये 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 मोये. तर मोय मोय झाला. 2 hours later. आपला मोय मोय झाला. आपण चाललो होतो तर बघायला आणि दुसरीकडे माने कॉम्प्लेक्स मध्ये ते कोण तिकडेच गेले नसतं काय. मग आपण इकडून तिकडेच गेलो असतो ना. मग मी म्हणलं होतं तिथं नाहीये पण आपण आधीपासूनच गेलो असतो, कोणी ऐकलंच नाही माझं. मी पण म्हणलं होतं आता मानते आहे सांगितलं होतं का वाढणार आहे माने कॉम्प्लेक्स मध्ये आहे म्हणजे हा मी म्हणत होतो माने कॉम्प्लेक्स मध्ये असं, पण ह्यांनी माझं ऐकलं नाही. काय आमची तर कधी बघायची कमाल आहे. काय आता आम्ही एवढं दूर फिरतो. कोण तुम्ही दोघं ना? मग आप्पा आणि काकू कॉंग्रॅच्युलेशन. पायाने सगळं बेड फिरतं. आणि ते खरं मध्ये तिकडं चाललं, आपण इकडं चाललो. असं तर असतं ना मग. मी म्हणलं होतं इतर पण काही जरा मग तिकडं मोय मोय झालं. इथून बघ, इथून. आता ते माने कॉम्प्लेक्स कुठं ना आपण चाललो कुठं इतक्या लांब चालत चाललो. हे काय इथं काही नाही. मी म्हणायचं गेल्या वर्षी आवाज हा माने गेल्या वर्षी त्याला हिरा बोली जातो वैशिष्ट्य मारून कोणी? त्या संदीप भाई. संदीप भैया क्षीरसागर त्यांनी बोलवलं. त्यांनीच बोलवलं. वैशाली माडे. आणि यावर्षी एवढ्या जवळ असून आपण मधून आला असतो. मी म्हणायचं बाबा 3 माकड आहे तिथं. हा 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 ते माने तर वाटत होता. हा म्हणलं होतं का नाही बरं हा 3 माकडं जवळ काय इथून चाललेत. इकडे तर नाही. एक कुठून कसे फिरवते. आता कुठं जायचंय? काहीच नाही वाटतं. इथंच मोय मोय झालाय. माने कॉम्प्लेक्स नाही मग कुठे अरे मी म्हणलं होतं आधीच, कुणी ऐकलं नाही माझं. मी आधीच म्हणलो होतो. कोणती शाळा कोणती शाळा काय? कोणती शाळा जायचं कुठं नेमकं आपल्याला द्यायला कुठं? गाईस पण मी आधी म्हणलं होतं बरं का ह्यांना की तिकडं नाहीये म्हणून त्यांनी माझं ऐकलं नाही. आम्ही 3 वेळेस चक्कर खाल्लेत. अर्धा कार्यक्रम संपूर्ण अर्धा कार्यक्रम आपण जेवायचं तर पहिली गोष्ट. तिला स्वतःलाच माहित नाही तिला फोन लावून काय करायचं. तर गाईस पूर्ण व्लॉगमध्ये तर आमचा आता मोय मोय झालाय. हर एक सीनमध्ये हर ह्याच्यामध्ये आमचा मोय मोय व्हायला लागलाय. तर फ्रेंड्स आता पुढं काय होतंय, आम्ही आदर्श शिंदेच्या कार्यक्रमसाठी पोचतोत का आम्हाला वापस रिटर्न जावं लागन घरी. तर ह्याचं येणार आहे पार्ट 2, तर ते बघायला विसरू नका. आणि जर तुम्हाला असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो तोपर्यंत बाय फ्रेंड्स, नमस्ते. आणि बघा पार्ट 2 की आम्ही आदर्श शिंदेच्या कार्यक्रममध्ये जातोत वापस रिटर्न घरी. पापा इकडून गेले. हे पापा इकडून गेले. इधर आए अब
इकडे उभे ए पापा इकडं गेले ये काय तुझं थांब इथं उभं राहा.